नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या तासाच्या वेळेला आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधील पाठ क्रमांक 3 धन्यौ तौ दातृयाचकौ या पाठातील पहिला जो परिच्छेद आहे तो पहिला परिच्छेद आपण पाहिलेला होता. या पहिल्या परिच्छेदामध्ये आपण पाठाच्या प्रारंभीच हा जो पाठ आहे किंवा ही जी कथा आहे ही कथा कोणत्या ग्रंथातून घेतलेली आहे, त्याचे रचयिता कोण, तर रचयिता कोण आहेत हे पाठीमागच्या वेळेस सांगितलंच होतं. महाकवी कालिदासाचं जे रघुवंश आहे त्या रघुवंशातील 5व्या सर्गामधील रघुराजाच्या जीवनामध्ये घडलेला जो प्रसंग होता तो प्रसंग कोणता, तर कंस ज्या वेळेला आपल्या गुरूंना दान देण्यासाठी दक्षिणा मागत होता, ती दक्षिणा मागण्यासाठी आल्यानंतर त्यानं दक्षिणा कशी दिली, त्या कवचानं ती कशी घेतली हे सांगण्यासाठी हा पाठ आहे. यामध्ये पाठाचं नाव आपण पाहिलंच आहे की धन्यौ तौ दाता च याचकः च. ते दोघेही धन्य होत, दाता सुद्धा आणि याचक देखील. आता ते दाता कोण आणि याचक कोण हे पुढच्या परिच्छेदामध्ये आपल्याला समजेलच. तत्पूर्वी आपण पहिल्या परिच्छेदामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या ते आधी बघूया. यामध्ये हायलाइट केलेले जे उकारांत शब्द आहेत हे उकारांत शब्द, त्यामध्ये वरतंतू असेल, त्यानंतर बटू शब्द असेल, गुरु शब्द, हे जे शब्द आहेत ह्या शब्दांची रूप आपण बघितली होती. तरी देखील तुमच्याकडून एक अशी अपेक्षा की सर्व विद्यार्थ्यांनी दररोज ही जी उकारांत नामं आहेत ही उकारांत नामं आपण दररोज पाठ करणं गरजेचं आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये हा जो कवच आहे या कवचानं आपले गुरु वरतंतू यांना गुरुदक्षिणा देण्याची इच्छा प्रकट केली असता या वरतंतूंनी त्याचा असणारा विनम्र स्वभाव आणि अध्ययनातील तत्परता या कारणासाठी तू अशा प्रकारची दान करण्याची इच्छा आहे, दक्षिणा करण्याची जी देण्याची इच्छा जी आहे, यावर गुरूंनी ती दक्षिणा जी आहे ती स्वीकारण्यास नकार दिला. परंतु या कवचानं वारंवार दक्षिणा देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ती दक्षिणा कशा स्वरूपामध्ये असावी याविषयी दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण दुसऱ्या परिच्छेदाकडे जाऊया. तदा तं परीक्षितुं वरतन्तुः अकथयत् त्वया मम सकाशात् 14 विद्याः अधीताः अतः 14 कोटि सुवर्णमुद्राः आनय. गुरोः वचनं श्रुत्वा कौत्सः चिन्ताकुलः जातः. एतावती सुवर्णमुद्राः कुतः आनयानि? महाराजं रघुं विहाय न कहा अपि कोपी असा संदेश कोपी एतावती ही मुद्राः दातुं समर्थः. अतः रघुं प्रति गच्छामि इति विचार्य कौत्सः रघोः समीपम् अगच्छत्. या परिच्छेदामध्ये दक्षिणा देण्याची इच्छा ज्यावेळी कौत्सानं व्यक्त केली त्यावेळेला गुरूंनी मला कशा प्रकारची तू दक्षिणा दे हे सांगत असताना मी तुला ज्ञान देत असताना 14 विद्या दिल्या आणि 14 विद्या दिल्या म्हणूनच तू मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे, अशा प्रकारची दक्षिणा या वरतंतू गुरूंनी मागितली. त्यावेळेला तो चिंताक्रांत झाला की एवढ्या मोठ्या प्रमाणात दक्षिणा आपण कशी द्यायची. पण तरी देखील त्याच्यासाठी त्यानं मार्ग शोधला, तो म्हणजे आपल्याला अशा प्रकारची दक्षिणा देण्यासाठी कोण मदत करेल, तर रघुराजा मदत करेल. आणि मग तोच अशा प्रकारची विद्या, अशा प्रकारचं दक्षिणा, अशा प्रकारचं 14 कोटी सुवर्ण मुद्रा देण्यास तोच केवळ समर्थ आहे असा विचार करून तो मी रघुराजाकडे जातो असा विचार करून तो कौत्स रघुराजाकडे गेला. बघूया. तदा तं परीक्षितुं वरतंतुः अकथयत्. यामध्ये परीक्षितुं परी अधिक ईक्ष धातू आहे, त्याचं तुमंतव्य आहे. परी अधिक ईक्ष परीक्षा घेण्यासाठी. अकथयित हे लंग लकाराचं रूप आहे.
कथ धातू दशमगणाचा जो आहे तो प्रथम पुरुषाचं एकवचन. हे जे वाक्य आहे ते वाक्य कर्मवाच्य आहे. कर्ता तृतीयेमध्ये आहे, कर्म प्रथमित आहे आणि क्रियापद जे आहे ते कर्मवाच्य आहे, म्हणजे तरूप आहे. त्यामध्ये अधिताहा यामध्ये जो धातू आहे तो अधि अधिक ई दोन परस्मैपदी, त्याचं तरूप पुल्लिंगी प्रथमा विभक्तीचं बहुवचन, इथं स्त्रीलिंगी प्रथमा विभक्तीचं बहुवचन आहे. तर तिथे कोणाचं विशेषण झालेलं आहे? चतुर्दश विद्या, 14 विद्या अधिताहा. अधि अधिक ई धातूचा अर्थ अध्ययन करणे, शिकणे, प्राप्त करणे, मिळवणे अशा अर्थाचा तो धातू आहे. त्वया मम सकाशात, तू माझ्याकडून चतुर्दश विद्या, 14 विद्या तू शिकलेला आहेस, अध्ययन केलेले आहेस. म्हणूनच अतः म्हणजे म्हणून चतुर्दश कोटी सुवर्ण मुद्रा आनय, म्हणून तू 14 कोटी सुवर्ण मुद्रा मला आणून दे. आनय यामध्ये मूळ धातू आहे आ अधिक नी, एक उभयपदीचा धातू आहे. त्याचं ते लोट लकाराचं मध्यम पुरुषाचं एकवचन आहे. आनय, तू आणून दे. गुरोहो वचनम श्रुत्वा, गुरूंचे हे बोलणे, वचनम या शब्दाचा अर्थ बोलणे असा होतो. गुरोहो, गुरु शब्द उकारांत चालवला तर षष्टी विभक्तीचं एकवचन गुरोहो. गुरूंचे हे बोलणे ऐकून, श्रुत्वा त्वांताव्य श्रु 5 परस्मैपदी धातूचं ऐकून, कौत्सह चिंताकुलः जातः, कौत्स चिंताकुल झाला आणि त्याच्या मनामध्ये चिंता काय होती? एतावती ही सुवर्ण मुद्रा कुतः आनयानी, एतावती ही सुवर्ण मुद्रा, एवढ्या सोन्याच्या मुद्रा, कुतः आनयानी, कुतः म्हणजे कोठून, आनयानी यामध्ये धातू इथं जसा आहे तसाच आहे. इथं आहे ते मध्यम पुरुषाचं एकवचन आहे, तर इथं आहे ते प्रथम पुरुषाचं एकवचन लोट लकार. आ अधिक नी धातूचं ते लोट लकार उत्तम पुरुषाचं एकवचन आनयानी. मी एवढ्या सुवर्ण मुद्रा कुठून आणू? महाराजम रघुम विहाय न कहा अपि एतावती ही मुद्रा दातुं समर्थ. महाराज रघु यांच्याशिवाय, वि अधिक हा त्याचं लेबंतव्य सोडून अशा अर्थाचा तो धातू. वि अधिक हा धातूचा अर्थ सोडून. रघुना यांच्याशिवाय इथं अर्थ घेत असताना सोडून म्हणण्यापेक्षा आपण शिवाय, यांच्याशिवाय, महाराज रघुंच्या शिवाय न कहा अपि एतावती ही मुद्रा, एवढ्या मुद्रा रघुराजाशिवाय कोणीही दातुम न समर्थ, हा न जो शब्द आहे तो इथे घ्यावा लागेल. दातुम न समर्थ, दान करण्यास समर्थ नाही. म्हणूनच अतः रघुम प्रति गच्छामी, इथं प्रति हे अव्यय आहे. प्रति या अव्ययाला द्वितीय विभक्तीची अपेक्षा, म्हणून रघु हा शब्दाचं द्वितीयचं एकवचन रघुम असं वापरलेलं आहे. इति विचार्य, यामध्ये वि अधिक चर धातू आहे, एक परस्मैपदीचा लेबंतव्य. विचार, विचार कर. कौत्सह रघोः समीपम अगच्छत, कौत्स रघुंच्याकडे गेला, रघुराजाकडे गेला. रघोः समीपम अगच्छत, जसा गुरोः षष्टी विभक्तीचं एकवचन, तसं रघु हा शब्द चालवला तर त्याचं षष्टी विभक्तीचं एकवचन आहे. दिग्विजयानंतरम रघुः विश्वजित नाम्नी यज्ञे अशेषम धनम दान रूपेण अयच्छत. रिक्तहस्तं रघुं दृष्ट्वा कौत्सः निवृत्तः, रघुः तम् आहूय आगमनस्य प्रयोजनम् अपृच्छत्. तदा कौत्सः अवदत्, हे रघो, अहं गुरु दक्षिणार्थं 14 कोटी सुवर्णमुद्राः गुरवे दातुम् इच्छामि, किन्तु भवान् पूर्वम् एव सर्वस्व दानम् अकरोत्, अतः अहम् अन्यत्र गच्छामि. रघुः अवदत्, हे कौत्स, तिष्ठ, मम यज्ञशालायां विश्रामं कुरु, अहं निश्चयेन तव सहाय्यं करोमि. या परिच्छेदामध्ये या कौत्साच्या मनामध्ये ज्यावेळी विचार आला की एवढ्या प्रकारचं सुवर्णमुद्रा आपल्याला रघुराजाशिवाय कोणीही देऊ शकणार नाही, म्हणून तो रघुराजाकडे गेला.
परंतु रघुराजाकडे ज्यावेळी गेला त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं की या रघुराजानं ज्यावेळी दिग्विजय झाल्यानंतर विश्वजित नावाचा यज्ञ केला आणि या विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये त्यानं आपल्याजवळ असणारी जी सर्व संपत्ती आहे ती संपत्ती दान स्वरूपामध्ये देऊन टाकली. आणि हे पाहिल्यानंतर खरं तर या कंसानं रघुराजाकडं अशा प्रकारचं दान मागितलेलं नव्हतं, परंतु त्याला ही परिस्थिती दिसली की हा जो रघुराजा आहे या रघुराजाकडे आता काहीही नाही, तो निष्कंचन आहे. आणि असं बघून कोणतीही इच्छा प्रकट न करता तो कंस तिथून निघून जाऊ लागला. आणि निघून जात असताना ज्यावेळेला रघुराजानं त्याचं येण्याचं प्रयोजन विचारलं, हे प्रयोजन सांगितल्यानंतर या कंसाला या रघुराजानं थांबवलं, त्याच्या शाळेमध्ये थांबवलं आणि त्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. हा भाग या परिच्छेदामध्ये आहे. बघूया. दिग्विजय अनंतरम शब्द कसा झाला बघा. दिक या शब्दाचा अर्थ आहे दिशा. दिश विजय, सर्व दिशांवर विजय मिळवल्यानंतर. म्हणजे दिग्विजय हा शब्द आहे तसाच वापरायचा, परंतु दिग्विजय या शब्दाचा अर्थ कसा आहे, दिशांवर विजय मिळवल्यानंतर. म्हणजे विविध दिशांना असणारी जी राज्य आहेत त्या राज्यांवर विजय मिळवल्यानंतर रघुराजा विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये अशेषम धनम, शेषम म्हणजे शिल्लक असते, अशेषम संपूर्ण सर्व काही, धन दानाच्या स्वरूपामध्ये दान रूपेन अयच्छत लंगलाकाराचं रूप आहे, दायच्छ प्रथम पुरुषाचं एकवचन, दानाच्या स्वरूपामध्ये देऊन टाकलं. रिक्त हस्तम रघुम, रिक्त हस्त हे रघुराजाचं विशेषण आहे. रघुराजा कसा, रिक्त हस्त, रिकाम्या हाताने असलेला, म्हणजे कोणतीही संपत्ती जवळ नसलेला असा हा रघु. अशा त्या रघुला दृष्टवा दृश्य एक परस्मैपदी त्याचं त्वांतव्य आहे, पाहून कौत्सह निवृत्त नि अधिक वृत एक आत्मनेपदी धातू जो आहे त्या धातूचं ते त रूप आहे. निवृत्त निघून गेला किंवा निघून जाऊ लागला. रिक्त हस्तम रघुम दृष्टवा, निष्कंचन रिकाम्या हाताचा म्हणजे संपत्ती नसलेल्या रघुला पाहून कौत्स निघून जाऊ लागला. रघु तम आहूय, रघुराजा त्याला बोलवून, तम तत्सर्वनाम चालवलं तर द्वितीय विभक्तीचे एकवचन तम त्याला, आहूय यामध्ये धातू जो आहे तो व्यवस्थित लिहून घ्यायचा. आ अधिक व्हे असा धातू आहे त्यामध्ये, त्याचा अर्थ आहे बोलवणे. आ अधिक व्हे, आपण त्यामध्ये मराठी शब्द आपण वापरतो बघा, आवाहन, गौरी आवाहन, गौरींना बोलवणे. आ अधिक व्हे धातू आहे त्याचं ते लेबंतव्य आहे. आहूय बोलवून, आगमनस्य प्रयोजनम अपृच्छत, येण्याचं कारण विचारलं. प्रच्छपृच्छ लंगलकाराचं ते प्रथम पुरुषाचं एकवचन विचारणे. तदा कौत्सह अवदत, तेव्हा कौत्स म्हणाला, हे रघु शब्द उकारांत चालवलं तर संबोधनाचं एकवचन आहे. अहम गुरु दक्षिणार्थम 14 कोटी सुवर्ण मुद्रा गुरवे दातुम इच्छामी. हे रघुराजा, मी गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सोन्याच्या मुद्रा गुरूंना देण्याची इच्छा करतो. किंतु भवान पूर्वम एव सर्वस्व दानम अकरोत, तेव्हा आपण पूर्वम एव पूर्वीच सर्वस्व दानम अकरोत सर्वस्व दान केलेले आहे. परंतु आपण भवान हे जे आहे ते भवत हे जे आदरार्थी सर्वनाम आहे, आदरार्थी सर्वनाम कोणकोणती, भवत, अत्र भवत, तत्र भवत, ही आदरार्थी सर्वनाम आहेत. आणि ही आदरार्थी सर्वनाम नेहमी प्रथम पुरुषामध्ये चालतात. म्हणून तुम्हाला एक प्रश्न येतो बघा, त्वम ऐवजी भवान वापरा. त्वम हा करता मध्यम पुरुषामध्ये आहे, तर भवत हे सर्वनाम
प्रथम पुरुष आहे. म्हणजे ज्यावेळेला त्वम ऐवजी भवाना वापरा असं म्हटलं जातं त्यावेळेला क्रियापदामध्ये बदल करत असताना जर वाक्य मध्यम पुरुषामध्ये असेल तर भवान वापरलं तर वाक्यामध्ये क्रियापद हे प्रथम पुरुष वापरावं. भवान आपण, पूर्वम एव पूर्वीच, सर्वस्व दानम अकरोत सर्वस्व दान केलेले आहे. अतः अहम अन्यत्र गच्छामी आणि म्हणूनच एवढ्या सोन्याच्या मुद्रा मला प्राप्त करण्यासाठी मी अन्यत्र जाऊन त्याची याचना करतो. त्यावेळी रघुराजानं मात्र त्याचं श्रेष्ठत्व, आता दाता कसा असावा, खरं तर तो निष्कंचन आहे. निष्कंचन असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण दान देऊच शकत नाही, परंतु तरी देखील त्या दात्यानं अगदी कर्णाप्रमाणे, कर्णाच्या जवळ काही नसताना त्यावेळी त्यानं शेवटी अगदी त्या इच्छेनुसार, इंद्राच्या इच्छेनुसार कवच कुंडल ही देऊन टाकली. त्याप्रमाणे रघुराजानं त्या कवचाला थांबवलं. रघु अवदत, रघुराजानं म्हणाला, हे कवच तिष्ठ, हे कवचा थांब. मम यज्ञशालायाम विश्रामम करू, माझ्या तू यज्ञशाळेमध्ये तू आता विश्राम कर. कुरु कुरु 8 उभयपदी, त्याचं लोट लकाराचं मध्यम पुरुषाचं एक वचन आहे. अहम निश्चयेन तव सहाय्यम करोमी, मी निश्चितच तुला मी मदत करेन. करोमी कुरु 8 उभयपदी, त्याचं लट लकाराचं उत्तम पुरुषाचं एक वचन. बघा, मी तुला निश्चित मदत करेन. खरं तर हा जो रघुराजा आहे निष्कंचन आहे, त्याच्याजवळ दान देण्यासारखी संपत्ती नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणातलं दान तो देऊ शकत नव्हता. तरी देखील एखादा याचक आपल्याकडे आल्यानंतर तो विन्मुख होऊन माघारी जाऊ नये आणि म्हणून त्यानं त्या कवचाला थांबवलं. कौसस्य गुरु भक्त्या प्रभावित रघु कुबेरम आक्रांतुम संकल्पम अकरोत. कुबेरः रघोः भयात आक्रमणात पूर्वम एव प्रभुतां सुवर्णवृष्टिम अकरोत. तद्दृष्ट्वा संतुष्टः रघुः कौसम आहूय. ते पाहून आनंदित झालेला रघु कौसाला बोलवून सर्वम सुवर्णम तस्मै दातुम ऐच्छत. दातुम मैच्छत, दातुम अधिक ऐच्छत. किंतु निःस्पृहः कौत्सः अवदत्, भो राजन, अहम केवलम गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्णमुद्राः अभिलषामि, न वांछामि अधिकम. इथं दाता आणि याचक या दोघांचं श्रेष्ठत्व आपल्याला या परिच्छेदामध्ये पाहायला मिळतं की ज्या दात्याकडं कसलीही संपत्ती नसताना आपल्या समोर आलेला याचक विन्मुख होऊन जाऊ नये, निराश होऊन जाऊ नये म्हणून त्यानं प्रत्यक्ष देवांचा जो खजिनदार म्हणतो, त्या खजिनदार म्हणजे कुबेर, या कुबेरावर आक्रमण करण्याची इच्छा केली. परंतु कुबेराला हा जो रघुराजा, त्या रघुराजाचा पराक्रम माहीत होता, त्याचं श्रेष्ठत्व माहीत होतं, म्हणून त्यानं त्याच्याशी युद्ध न करता, रघुराजाशी युद्ध न करता, त्याच्या भीतीमुळं आणि त्याच्या आक्रमणामुळंच पूर्वी कोणतंही युद्ध न करता खूप सोन्याच्या मोहरा त्याला दिल्या. ते दिल्यानंतर काय झालं हे आपण या परिस्थितीमध्ये बघूया. बघा, कौत्सस्य गुरुभक्त्या, मूळ शब्द आहे गुरुभक्ती. गुरुभक्ती हा शब्द इकारांत शब्द चालवला तर त्याचं तृतीय विभक्तीचं एक वचन. कौत्सस्य गुरुभक्त्या प्रभावित, कौसाच्या गुरुभक्तीवरून प्रभावित होऊन रघु कुबेरम आक्रांतुम संकल्पम अकरोत. रघुराजा कुबेरावर आक्रांतुम, आ अधिक क्रम धातू त्यामध्ये. बघा, आ अधिक क्रम, क्रमती, त्याचं तो मंतव्य आहे, आक्रमण करण्यासाठी. संकल्पम अकरोत, संकल्प करतो, विचार करतो. बघा, या कौसाच्या गुरुभक्तीला वरून प्रभावित होऊन हा रघु कुबेरावर आक्रमण करण्याचा विचार करतो आणि असा विचार केल्याबरोबर
ज्या वेळेला हे कुबेराला लक्षात येतं की रघुराजा आपल्यावर आक्रमण करणार आहे, रघुराजा हा कसा श्रेष्ठ आहे, कसा पराक्रमी आहे, त्यानं सर्व विश्वाला जिंकून घेतलेलं आहे, मग याच्याशी युद्ध करणं आपल्याला केवळ अशक्य आहे. आणि केवळ त्याच्या भीतीने, कोणत्या भीतीमुळे, तर आक्रमणात भयात, आक्रमणाच्या भीतीने. कुबेर हा देवांचा खजिनदार मानला जातो. याच्याकडं अमाप संपत्ती असते, सर्व देवांची संपत्ती या कुबेराकडे. म्हणूनच या रघुराजानं आपल्याला केवळ एवढी संपत्ती घ्यायची असेल तर कुबेराकडूनच आपण ही संपत्ती घेऊ शकतो. आणि म्हणून ज्यावेळेला आक्रमण करण्याची इच्छा करतो त्यावेळेला कुबेर त्या आक्रमणाच्या भीतीमुळेच पूर्वम एव, त्याच्या पूर्वीच, पूर्वम अधिक एव, पूर्वीच प्रभुताम सुवर्ण वृष्टी, प्रभुताम, प्रभुताम म्हणजे अनल्प, भरपूर, खूप, सुवर्ण वृष्टी अकरोत, सोन्याची वृष्टी केली. तद्दृष्ट्वा, ते पाहून, संतुष्ट रघु कौत्सम आहूय, आनंदित झालेला रघु कौत्साला म्हणाला. चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं हा कौत्स आणि हा रघुराजा आक्रमणाच्या भीतीनं या कुबेरानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या मोहरा दिल्या. केवळ 14 कोटी नव्हे तर त्याहून खूप. आणि मग या रघुराजानं जर त्यावेळी इच्छा व्यक्त केली की तू तुझ्याकडे असणाऱ्या ज्या अपेक्षित 14 कोटी सोन्याच्या मुद्रा तू घेऊन जा आणि बाकीची संपत्ती तो स्वतःजवळ ठेवू शकला असता. परंतु तरी सुद्धा या रघुराजानं, हे जे वाक्य आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे की तद्दृष्ट्वा संतुष्ट रघु कौत्सम आहूय सर्वम सुवर्णम, त्या कौत्साला बोलवून सर्व सोने तस्मै दातुम ऐच्छत, त्याला देऊ इच्छित होता. दातुम अधिक ऐच्छत, धातूमध्ये दा धातू आहे, तो मंतव्य आहे. ईश, इच्छ हा जो धातू आहे त्याचं लंग लकाराचं रूप आहे. हा संधी देखील महत्वाचा आहे, दोन्ही रूप देखील महत्वाची. बघा, दातुम, दा एक परस्मैपदी किंवा 3 उभयपदी, त्याचं तो मंतव्य आहे. ऐच्छत, ईश, इच्छ या धातूचं ते लंग लकाराचं प्रथम पुरुषाचं एक वचन आहे. किंतु निस्पृह कौत्सह अवदत, या वाक्यामध्ये आपल्याला रघुराजाचं श्रेष्ठत्व आपल्याला समजतं की या रघुराजाजवळ निष्कंचन असलेला, त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचं धन नसलेल्या या रघुराजानं सर्व प्रकारची संपत्ती देण्याची इच्छा व्यक्त केली. इथं दाता श्रेष्ठ, तर पुढच्या वाक्यामध्ये आपल्या लक्षात येईल की इथं याचक जो आहे तो सुद्धा श्रेष्ठ आहे. बघा, किंतु निःस्पृह कौत्सह, परंतु निःस्पृह, निःस्पृह या शब्दाचा अर्थ, स्पृह या धातूचा अर्थ आहे इच्छा असलेला. निःस्पृह याचा समास विग्रह करायचं म्हटलं तर कसा होतो, निर्गत किंवा निर्गता स्पृहा यस्य सा, ज्याच्याकडून इच्छा निघून गेलेली आहे असा तो निस्पृह. खरं तर याला कौत्सानं असं देखील केलं असतं की जेवढ्या दक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्ण मुद्रा आहेत त्या गुरूंना देऊन बाकीच्या सुवर्ण मुद्रा हा तो त्याच्या जवळ ठेवू शकला असता आणि आपलं आयुष्य अत्यंत आनंदामध्ये घालवू शकला असता. परंतु याचक कसा असावा हे या वाक्यातून आपल्याला समजतं. किंतु निःस्पृह कौत्सह अवदत, परंतु निःस्पृह कौत्स म्हणाला, भो राजन, हे राजा, अहम केवलम गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्ण मुद्रा हा अभिलषामी. अभि अधिक लश धातू आहे एक परस्मैपदीचा, इच्छा करणे. हे राजा, अहम केवलम, मी केवळ गुरुदक्षिणार्थम, गुरूंना दक्षिणा देण्यासाठी 14 कोटीच सुवर्ण मुद्रांची अपेक्षा करतो, इच्छा करतो. न अधिकम वांछामी, वांछामी इच्छा करणे, अहम अधिकम न वांछामी, मी यापेक्षा जास्त गोष्टींची इच्छा करीत नाही. हा परिचय जो आहे तो या पाठाला जे नाव दिलेलं आहे की हे दोघंही धन्य होत कसे, दाता देखील श्रेष्ठ
आणि याचक देखील श्रेष्ठ. इथं दाता रघु देखील श्रेष्ठ आहे आणि याचक त्यानं सुद्धा जेवढी दक्षिणा द्यायची तेवढीच त्यांच्याकडून स्वीकारली. इथं त्याचं श्रेष्ठत्व आपल्याला कळून येतं. राजा सर्वस्वम दातुम ऐच्छत किंतु याचकः अधिकम आदातुम न अभ्यलषत. वरच्या 2-3 ओळींवरून हे वाक्य आपल्याला लक्षात येईल बघा. राजा सर्वस्वम दातुम ऐच्छत. इथं संधी विग्रह करून दिलाय. इथं मात्र तो संधियुक्त शब्द आहे बघा. दातुम ऐच्छत. राजा सर्व काही देऊ इच्छित होता, परंतु याचकः अधिकम आदातुम न अभ्यलषत. परंतु याचक जो आहे तो याचक अधिकम आदातुम न अभ्यलषत. अधिकम अधिक आदातुम. आदातुम यामध्ये धातू आहे आ अधिक दा. दा धातूचा अर्थ देणे, परंतु आ अधिक दा धातूचा अर्थ घेणे. हा धातू व्यवस्थित लिहून ठेवा. आ अधिक दा या धातूचा अर्थ घेणे. अभ्यलषत अभि अधिक लश धातू आहे, त्याचं लंग लकाराचं रूप आहे. इथं लट लकाराचं रूप वापरलंय तर इथं लंग लकाराचं रूप वापरलंय. अधिकम आदातुम न अभ्यलषत. जास्त काही घेऊ इच्छित नव्हता. अनेन प्रसंगेन याच प्रसंगामुळे दानशूर रघु तथा निरीच्यः कौत्सः हे 2 विशेषण लक्षात ठेवा. रघु कसा दानशूर, दान करण्यामध्ये दानेशूर, दान करण्यामध्ये शूर असलेला हा रघुराजा. तर निरीच्यः निर्गतः इच्छा यस्मात 6 निघून गेलेली आहे इच्छा मनातून असा तो म्हणजे कौत्स. तथा निरीच्यः कौत्सः च द्वावपी. संधी महत्वाचं बघा. द्वौ अधिक अपि दोघेही. साकेत जनानाम. साकेत म्हणजेच अयोध्या नगरी. या अयोध्या नगरीसाठीच आपण साकेत नगरी असं देखील म्हणतो. साकेत जनानाम अयोध्यावासीनाम कृते पूजनीय अभवताम. अयोध्येमध्ये राज्य करीत असणारा जो रघुराजा आहे, हा रघुराजा आणि हा जो कौत्स आहे तो देखील या साकेत जनानाम अयोध्या नगरवासियांसाठी पूजनीय अभवताम पूजनीय ठरलेले होते. असा अत्यंत सोपा पाठ आहे. पुन्हा एकदा गृहपाठ जे महत्वाचा आहे तो आवर्जून लिहून घ्यायचा आहे. या पाठामध्ये जेवढी म्हणून उकारांत नामं आलेली आहेत ही उकारांत नामं लिहून त्याची रूप लिहायची. कशी रूप लिहायची? उदाहरणार्थ वरतंतु या उकारांत पुल्लिंगी नामाचे पुल्लिंगी नामना प्रथमा विभक्ते हे एकवचनम. तथाच गुरवे गुरु उकारांत पुल्लिंगी नामना चतुर्थी विभक्ते हे एकवचनम. अशा प्रकारे हायलाइट केलेले जेवढे शब्द आहेत ते सर्व शब्द जे आहेत त्यांची रूप आपण लिहायची. त्याचबरोबर दुसरं नामांच्या रूपांबरोबर सर्व नामांची जी रूप आहेत जसं की तम असेल, तौ असेल, अहम असेल, ही जेवढी म्हणून सर्व नाम आहेत त्या सर्व नामांची रूप त्यानंतर लिहायची. त्यानंतर लट लकाराची रूप म्हणजे गच्छामी, करोमी. लोट लकाराची रूप आनय, आनयानी ही लोट लकाराची रूप आहेत. अगच्छत म्हणजे लंग लकाराची रूप म्हणजे लट लकार, लोट लकार, लंग लकार याची रूप आपण याच्यातून शोधून लिहायची. त्याचबरोबर धातू साधित म्हणजे धातू साधित अव्यय म्हणजे लेबंताव्य, आहोय लेबंताव्य आहे, श्रुत्वा त्वांताव्य आहे. जेवढी काही धातू साधित अव्यय आहेत ती धातू साधित अव्यय जी आहेत ती एकत्र आपण लिहायची. पुढच्या तासाच्या वेळेला भाषा अभ्यास, हा जो भाषा अभ्यास आहे या भाषा अभ्यास आपण सोडून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगितलेला जो गृहपाठ आहे तो आधी पूर्ण करा. भाषा अभ्यास अत्यंत सोपा आहे. तर देखील जाता जाता आपण पुढचा पाठ पाहण्यापूर्वी हा भाषा अभ्यास आपण सोडून घेणार आहोत आणि नंतरच आपण पुढचा पाठ बघणार आहोत. पण तत्पूर्वी सांगितलेला जो गृहपाठ आहे तो मात्र सर्वांनी लक्षात ठेवा.
आपण आपल्या वहीमध्ये सर्व उकारांत नामं जे आहेत पाठ्यपुस्तकातील, ती सर्व पाठ्यपुस्तकातील नामं वहीमध्ये लिहून घ्या. या पाठामध्ये आलेली उकारांत नामांची रूप, विविध लकारांची रूप, धातुसाधित त्वांतव्ये, लेबंतव्ये, सुमंतव्ये ही जी रूपं आहेत ती आपण लिहायची आणि अभ्यास पूर्ण करायचा आहे. जर या पाठाविषयी काही शंका असेल तर तुम्ही वैयक्तिक विचारू शकता. धन्यवाद.